नमस्कार. सहकार वार्तामध्ये आपलं स्वागत. सहकार क्षेत्रातील कायदे, नियम आणि त्यांचं व्यवहार्य मार्गदर्शन देणारं आपलं विश्वसनीय माध्यम. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. महाराष्ट्र शासनाने नुकतेच सहकारी संस्थांमधील भत्ते आणि बैठक शुल्कामध्ये काही मोठे बदल केले आहेत. आता हे बदल नेमके काय आहेत आणि त्याचा प्रत्येक संचालक, अधिकारी आणि लेखापरीक्षकावर काय परिणाम होणार आहे हेच समजून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सहकार कायदा तज्ज्ञ श्री विवेक देशमुख. देशमुख साहेब, खूप खूप स्वागत आहे आपलं. धन्यवाद. हो, खरंच हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि त्यावर सविस्तर चर्चा होणं गरजेचं आहे. चला तर मग आजच्या चर्चेत आपण ह्या बदलांचे सगळेच पैलू समजून घेऊया. सगळ्यात आधी हे नवीन नियम का आले, मग दैनिक भत्त्याचे नवे दर काय आहेत, बैठक शुल्कासाठी काय निकष आहेत आणि हो, ज्या संस्था तोट्यात आहेत त्यांच्यासाठी काय वेगळे नियम आहेत यावरही बोलू. आणि शेवटी हे सगळं लागू करण्याची जबाबदारी कोणावर आहे हे पण तुमच्याकडून जाणून घेऊ. देशमुख साहेब, माझा पहिला प्रश्न अगदी सरळ आहे. शासनाला अचानक हे नियम बदलण्याची गरज का वाटली? म्हणजे जुन्या नियमांमध्ये नक्की काय अडचण होती की इतक्या मोठ्या बदलांची गरज पडली? प्रश्न अगदी योग्य आहे. बघा, या आधीच्या नियमांमध्ये एक समानता नव्हती. प्रत्येक संस्था आपापल्या सोयीनुसार आणि आर्थिक ताकदीनुसार भत्ते आणि बैठक शुल्क ठरवायची. यात व्हायचं काय की अनेकदा पैशांचा गैरवापर किंवा गरजेपेक्षा जास्त खर्च व्हायचा. कुठेतरी भत्ते खूप जास्त तर कुठे अगदीच कमी. त्यामुळे शासनाचा मुख्य हेतू हा आहे की संपूर्ण राज्यातल्या सहकारी संस्थांच्या आर्थिक कारभारात एक समानता, पारदर्शकता आणि एक प्रकारची शिस्त यावी. बरं, मग या बदलाची कायदेशीर बाजू काय आहे? म्हणजे ही सुधारणा नक्की कोणत्या नियमात केली गेली आहे? हो, ही सुधारणा महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 मधल्या नियम 107 मध्ये करण्यात आली आहे. आता हा नियम थेट संचालक आणि सदस्यांना मिळणाऱ्या भत्त्यांशी संबंधित आहे. शासनाने थेट याच नियमाला हात घातल्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक पक्की कायदेशीर चौकट तयार झाली आहे. त्यामुळे आता याचं पालन करणं सगळ्यांना बंधनकारक आहे. यात आता पळवाटा नाहीत. या बदलांमध्ये एक मुद्दा जो लगेच लक्ष वेधून घेतो तो म्हणजे स्वतःच्या गाडीच्या वापराचा. हा तर खूप मोठा बदल दिसतोय. पूर्वी पूर्ण खर्च मिळायचा, आता फक्त 50%. यामागे शासनाचा काय विचार असेल? अगदी बरोबर. हा खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी उचललेले एक थेट पाऊल आहे. पूर्वी काय व्हायचं, किलोमीटरच्या नोंदी किंवा पेट्रोल डिझेलच्या खर्चात स्पष्टता नसायची. आता नियम सोपा आहे. तुम्ही फक्त 50% खर्चाचा दावा करू शकता. उरलेला 50% खर्च तुमचा वैयक्तिक मानला जाईल. यामागे दोन हेतू आहेत. एक तर संस्थांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा आणि दुसरं म्हणजे खर्चाचे जे दावे आहेत ते अधिक वास्तववादी असावेत. ठीक आहे. आता प्रवास भत्त्यासोबतच दैनिक भत्त्याच्या दरामध्येही मोठे बदल झाले आहेत. तर हे नवीन दर ठरवताना कोणता आधार घेतला आहे आणि यात संस्थेच्या वर्गीकरणाचा काय संबंध आहे? हो, दैनिक भत्त्याची पूर्ण रचनाच आता बदलली आहे. आता शासनाने संस्थेची आर्थिक ताकद आणि तिचं कार्यक्षेत्र यानुसार दर ठरवले आहेत. म्हणजे संस्थेचं वर्गीकरण अ, ब, क, ड या वर्गात होतं आणि तिचं खेळतं भांडवल किती आहे यावर भत्त्याचे दर ठरतील. याचा फायदा असा की लहान किंवा आर्थिकदृष्ट्या कमकुवत संस्थांवर जास्त खर्चाचा बोजा पडणार नाही आणि मोठ्या संस्था त्यांच्या क्षमतेनुसारच खर्च करतील. बरं, आता आपण स्क्रीनवर शासनाच्या अधिसूचनेतलं अधिकृत दरपत्रक पाहतोय. हे पहिल्यांदा बघताना थोडं गुंतागुंतीचं वाटू शकतं. तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी यातले महत्त्वाचे मुद्दे सोपे करून सांगाल का? हो, नक्कीच. हे दरपत्रक 4 गोष्टींवर अवलंबून आहे. संस्थेचं कार्यक्षेत्र, म्हणजे ती राज्यस्तरीय आहे की जिल्हास्तरीय, तिचं खेळतं भांडवल किती आहे, प्रवासाचं ठिकाण कोणतं आहे, म्हणजे मुंबईसारखं महागडं शहर आहे का, आणि मुक्कामाचा प्रकार. आपण काही उदाहरणांवरून हे सोपं करून समजून घेऊ. बघा, या तक्त्यात सगळ्यात वरच्या स्तरावरच्या संस्था, म्हणजे ज्या राज्यस्तरीय आहेत आणि ज्यांचं खेळतं भांडवल 100 कोटींपेक्षा जास्त आहे, अशा संस्थांच्या संचालकांना जर मुंबई महानगरपालिका क्षेत्रात प्रवास करायचा असेल तर सर्वाधिक म्हणजे 1500 रुपये दैनिक भत्ता मिळेल. कारण साहजिकच मुंबईतला राहण्याचा आणि इतर खर्च जास्त असतो. हा झाला सर्वोच्च दर. आता याच्या विरुद्ध बाजू बघूया. समजा एखादी संस्था विभाग किंवा जिल्हा स्तरावरची आहे आणि तिचं खेळतं भांडवल 5 ते 50 कोटींच्या मध्ये आहे. तर अशा संस्थेसाठी मुंबई सोडून इतर ठिकाणी सामान्य दैनिक भत्ता फक्त 400 रुपये आहे. यातून शासनाचा हेतू स्पष्ट दिसतोय की भत्त्याचे दर हे संस्थेच्या आर्थिक क्षमतेनुसार आणि प्रत्यक्ष खर्चाच्या अंदाजानुसारच असावेत. हे भत्ते मिळवण्यासाठी कागदपत्रांच्या बाबतीत काही नवीन नियम आहेत का? विशेषतः हॉटेलमध्ये राहण्याच्या खर्चाबद्दल काय सूचना आहेत? हो, आणि हा
खूपच महत्त्वाचा बदल आहे. आता फक्त दावा करून चालणार नाही. हॉटेलमध्ये राहण्याच्या खर्चासाठी लॉजिंग आणि बोर्डिंगची मूळ पावती देणं बंधनकारक केलं आहे. यामुळे काय होईल की जेवढा खरा खर्च झाला आहे तेवढेच पैसे मिळतील. अंदाजे किंवा खोटे दावे करण्याची जी काही प्रथा होती ती आता पूर्णपणे बंद होईल. दैनिक भत्त्यासारखंच बैठक शुल्काबाबतही काही नवीन नियम आले आहेत, त्यावर बोलूया. यातही काही महत्त्वाचे बदल आहेत असं दिसतंय. एक सर्वसामान्य प्रश्न असतो की जर एकाच दिवशी संस्थेच्या एकापेक्षा जास्त बैठका असतील, समजा आधी संचालक मंडळाची बैठक झाली आणि मग लगेच उपसमितीची बैठक झाली, तर शुल्क कसं मिळणार? बरोबर. हा अगदी नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे आणि नवीन नियमांमध्ये याचं अगदी स्पष्ट उत्तर दिलेलं आहे. यावर नियम अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. जरी एखादा सदस्य एका दिवसात 2, 3 किंवा कितीही बैठकांना हजर राहिला, तरी त्याला त्यापैकी फक्त एकच बैठकीचं शुल्क मिळेल. आता कोणती बैठक निवडायची हे तो सदस्य ठरवू शकतो. म्हणजे साहजिकच ज्या बैठकीचं शुल्क जास्त असेल तो ते निवडेल. पण दिवसाला फक्त एकच बैठक शुल्क. यामुळे विनाकारण बैठका घेण्याला आळा बसेल आणि संस्थेच्या खर्चातही बचत होईल. आता आपण अशा संस्थांबद्दल बोलूया ज्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत, म्हणजे तोट्यात आहेत किंवा नानफा तत्वावर चालतात. त्यांच्यासाठी काही विशेष नियम आहेत का? हो, आणि हा या संपूर्ण बदलांमधला एक अत्यंत महत्त्वाचा आणि आवश्यक नियम आहे असं मी म्हणेन. शासनाने अशा संस्थांसाठी खूप विचारपूर्वक तरतूद केली आहे. नियम अगदी सोपा आहे. 50%. सरळ हिशोब आहे. ज्या संस्था स्वतःच आर्थिक अडचणीत आहेत त्यांनी खर्चात कपात करणं गरजेचं आहे आणि ही सुरुवात स्वतःपासून म्हणजे संचालक आणि सदस्यांच्या भत्त्यांपासून झाली पाहिजे, हा यामागचा स्पष्ट विचार आहे. हो, ज्या संस्था मागच्या आर्थिक वर्षाच्या ताळेबंदानुसार तोट्यात आहेत किंवा ज्या नानफा तत्वावर काम करतात, त्यांच्यासाठी सर्व प्रकारचे भत्ते आणि बैठक शुल्क हे ठरवून दिलेल्या दरांच्या फक्त 50%च असतील. म्हणजे सरळ आहे. आधी संस्थेची आर्थिक तब्येत, मग बाकीचे खर्च. हा नियम त्याच दिशेने टाकलेलं एक मोठं पाऊल आहे. संचालिका, देशमुख साहेब, हे सगळे नियम खूप चांगले आहेत, पण यांचं योग्य पालन होतंय की नाही हे कसं पाहिलं जाणार? यात संचालक आणि विशेषतः लेखापरीक्षकांची काय भूमिका असेल? बरोबर. नियम बनवणं सोपं आहे, पण त्याची अंमलबजावणी करणं महत्त्वाचं. आणि यासाठी संचालक मंडळ आणि लेखापरीक्षक या दोघांवरही मोठी जबाबदारी टाकलेली आहे. संस्थांनी आता 3 गोष्टींवर लक्ष केंद्रित करायलाच हवं. 1. प्रत्येक खर्चासाठी अचूक आणि मूळ कागदपत्र म्हणजे पावत्या जपून ठेवणं. 2. सगळ्या खर्चाच्या नोंदी व्यवस्थित आणि वेळेवर ठेवणं. आणि 3. लेखापरीक्षकांच्या तपासणीसाठी तयार राहणं. कारण आता ऑडिटमध्ये या सगळ्या गोष्टी अधिक बारकाईने तपासल्या जाणार आहेत. म्हणजे आता लेखापरीक्षकांची जबाबदारी खूप वाढली आहे असं म्हणायला हरकत नाही. निश्चितच. लेखापरीक्षकांचं काम आता फक्त आकडे तपासण्यापुरतं राहिलेलं नाही. त्यांना प्रत्येक भत्त्याचा दावा नियमाप्रमाणे आहे की नाही, त्यासाठीची कागदपत्र आहेत की नाहीत, हे सगळं तपासावं लागेल. आणि जर त्यांना काही चूक आढळली, म्हणजे नियमापेक्षा जास्त भत्ता दिला गेला असेल, तर त्यावर ऑडिट रिपोर्टमध्ये आक्षेप घेणं त्यांना बंधनकारक आहे. आणि त्या आक्षेपाची पूर्तता नाही झाली तर त्याची जबाबदारी थेट संचालक मंडळावर येऊ शकते. तर आजच्या चर्चेवरून हे अगदी स्पष्ट होतंय की या सगळ्या बदलांचा मूळ उद्देश सहकार क्षेत्रात अधिक पारदर्शकता आणि आर्थिक शिस्त आणणं हा आहे. आणि खरं तर हीच चांगल्या कारभाराची गुरुकिल्ली आहे. या नियमांमुळे सहकारी संस्थांचा कारभार अधिक जबाबदारीने आणि सभासदांच्या हिताचा होईल अशी आपण आशा करूया. देशमुख साहेब, आपण आज वेळ काढून इतक्या महत्त्वाच्या विषयावर अगदी सोप्या भाषेत माहिती दिली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. सहकार क्षेत्रातील अशाच महत्त्वाच्या विषयांवरचं स्पष्ट मार्गदर्शन मिळवण्यासाठी सहकार वार्ता पाहत रहा. नमस्कार. विश्वासाच्या दुसरं नाव सहकाराचा हा प्रभाव. गावोगावी जनमानसात उमटवू विकासाचा ठसा. सत्य अचूक आणि वेगवान सहकार क्षेत्राची ही शान. प्रत्येक बातमी, प्रत्येक मुद्दा